एकाच दिवशी 3 हत्येच्या घटनांनी मुंबई हादरली। दादर खेरवाडी माटुंगा परिसरात 3 हत्या, कुठे पूर्ववैमनस्यातून तर कुठे गाडी पार्किंगच्या क्षुल्लक कारणावरून वाद विकोपाला। केंद्र सरकारकडून लोकसभेतील एकूण जागांची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं पाऊल। प्रस्तावित 131व्या घटना दुरुस्ती अंतर्गत एकूण जागांची संख्या 850 पर्यंत जाणार। राज्यांना 815 जागांचं वाटप तर 35 जागा केंद्रशासित प्रदेशांसाठी राखीव। सीमांकन प्रक्रियेनंतर ही तरतूद अंमलात येणार आहे। 2026 पूर्वीच्या लोकसंख्येनुसार डिलिमिटेशन करण्याची तयारी। नारी शक्ती वंदन विधेयकाच्या जनजागृतीसाठी भाजपचा पुढाकार। उद्या संध्याकाळी 5 वाजता चर्चगेटच्या केसी कॉलेजमध्ये मुख्यमंत्री फडणवीस महिलांना संबोधित करणार। नारी शक्ती विचार मंच सामाजिक संस्थेकडून संमेलनाचं आयोजन। नारी शक्ती वंदन अधिनियमाला शिंदेंच्या शिवसेनेकडून समर्थनासाठी उपमुख्यमंत्री शिंदेंचं पंतप्रधान मोदींना पत्र। मोदींनी महिलांविषयी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाचं शिंदेंकडून कौतुक। राज ठाकरेंच्या फेसबुक पोस्टवरून मुनरत्न सदावर्तेंचं चॅलेंज। शिवाजी पार्कातील बाळासाहेबांची समाधी निघणार नसेल तर तिथे राजा ढाले नामदेव ढसाळांचं स्मारक करू, सदावर्तेंचा इशारा। तर सदावर्तेंना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, संजय शिरसाटांचं उत्तर। 1 मे पासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे। चालकांना मराठी लिहिता वाचता येते का याची पडताळणी केली जाणार आहे। मराठी भाषा येत नसल्यास चालकांचे परवाने रद्द करण्याचा प्रताप सरनाईकांनी इशारा दिला। आता पाहूयात मोठ्या टॉप 9। कोविडच्या लस घेतल्यानं प्रसिद्ध क्रिकेटपटू शेन वॉर्न यांचा मृत्यू। मुलगा जॅक्सन वॉर्न यांच्या पॉडकास्टमध्ये मोठा आरोप। त्यांना आरोग्याच्या काही तक्रारी होत्या, मात्र मृत्यूला कोविड जसंही जबाबदार। जॅक्सन वॉर्न यांचा दावा। सम्राट चौधरी होणार बिहारचे नवे मुख्यमंत्री। बिहारमध्ये पहिल्यांदाच भाजपच्या मुख्यमंत्री होणार। भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी सम्राट चौधरींची निवड। उद्या सकाळी 11 वाजता शपथ घेणार। नितीश कुमार यांनी दिला बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द। राज्यसभा खासदारकीही मिळाल्यानंतर नितीश कुमारांचा राजीनामा। भंडाऱ्याच्या लाखनदूरमध्ये सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची भेट। आठवड्याभरामध्ये बैठक लावून प्रश्न सोडवण्याचं बावनकुळेंकडून आश्वासन। धान खरेदीची लिमिट वाढवावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन। धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरणार। केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी अडचणीत, नाना पटोलेंचं वक्तव्य। बुलढाणा जिल्ह्यातील जलसाठ्यामध्ये घट। प्रकल्पांमधील सरासरी पाणी पातळी 34%वर। खडकपूर्णा प्रकल्प तळाला पोहोचण्याच्या मार्गावर, तर पेन टाकळी प्रकल्पातही अल्पावधीत मोठी घट। आगामी काळात पाणी टंचाईची शक्यता। किल्ले रायगडावर प्री वेडिंग शूट केल्याचा व्हिडिओ व्हायरल। शिवप्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त। शिवप्रेमींकडून संबंधितांवर कारवाईची मागणी, तर संभाजीराजे छत्रपतींकडून देखील नाराजी व्यक्त।